त्यांचं नाव सांगण्यासाठी इथे पाठवायचं आहे. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही टीमला दिव्य शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश ऑल द बेस्ट. सेमीफायनल नंबर 1 ची लढत. कंबालपाडा विपक्ष निळजिबा अशी पहिली सेमीफायनलची मॅच. पहिला बॉल कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करण्यासाठी प्रेरित केलं होतं. पहिलं षटक जबरदस्त आम्ही पाहिलंय गोलंदाज प्रशांतच्या वतीने. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये प्रशांतने प्रत्येक मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. दोन्ही टीमला सांगावं लागेल बंद है हम उसके हम पे किसका जोर. उम्मीदों के सूरज निकले चालो और इरादे फौलादी और उम्मीद हर कदम अपनी किस्मत लिखने आज चल पडे हम. दोन्ही संघ स्वतःच्या हाताने स्वतःचं नशीब लिहायला मैदानावरती. अखेर एकच संघ जिंकेल तो संघ असेल कुठला आणि या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल. कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील मात्र फिंगर अप होण्याच्या अगोदरच फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. गुड स्पोर्ट्समॅन स्पिरिट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फलंदाजासाठी. श्रीराम यांनी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आणि ती क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. जर क्रिकेटचा तुम्ही आदर कराल, क्रिकेटमध्ये डिसिप्लिन बाळगाल, स्वतःचे एथिक्स आणि मॉरल तुम्ही सांभाळाल तरच जगाच्या पाठीवरती तुम्ही रिस्पेक्टेड क्रिकेटर म्हणून नावारूपाला याल. आणि तेच मैदानावरती दाखवत असताना श्रीरामने कुठल्याही प्रकारचा विलंब केला नाही. अपील झाली लगेच मैदानाच्या बाहेर जाण्यासाठी त्यांनी तो रस्ता पाहिला. फलंदाज बाद होतील. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम निळजिबा संघाला. फलंदाज श्रीराम बॅक टू दी पवेलियन. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अजय पाटील हे नाव फार मोठं आहे कारण 10 बॉलमध्ये 10 षटकार मारायचा विक्रम भरोडीचे अजय पाटील ज्यांनी 10 बॉलमध्ये 10 सिक्सर मारायचा विक्रम प्रस्थापित केलाय मानकुलीच्या मैदानावरती. आणि निलेश म्हात्रे यांच्या नावावरती देखील 11 बॉलमध्ये 11 चौकार ज्यामध्ये रिव्हर्सचे 8 चौकार आमच्यापर्यंत अशोक सर माहिती पोहोचवत आहेत. अशोक सरांना मी म्हणेल चालता बोलता कम्प्युटर आहे कारण क्रिकेटचं भरघोस नॉलेज आणि क्रिकेटचे जे स्टॅट्स आहेत त्यांच्या डोक्यामध्ये इतके मी म्हणेल भरलेले आहेत की मला वाटत नाही जोपर्यंत मी जन्माला आलो असेल त्यापेक्षा अगोदरचे स्टॅट त्यांच्या डोक्यामध्ये आहेत. हे फार इम्पॉर्टंट असतं. नाही अक्षरशः प्रत्येक गोष्टीवरती स्टार्ट्स ज्याप्रमाणे मी पहिले उल्लेख केला होता दुपारच्या सत्रामध्ये मला आठवतं की शतक कोणी मारले लगेच सरांच्याकडून स्टार्ट झाले. 3 ते 4 खेळाडूंनी मारलेत आणि तेच महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस तुम्ही कॉमेंट्री करता त्यावेळेस स्टॅट्स महत्त्वाचे असतात. हरीश किने चिकनगर यांच्या नावावरती 2 शतकं 40+ क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तिथे एक्झॅक्टली घडलंय काय नॉन स्ट्रायकिंग एंडवरच्या फलंदाजीच्या बॉडीला बॉल हिट झाला. थोडंसं ब्रश होत असताना डायव्हर्ट होत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या 4. रेग्युलर फॉर्मॅटमध्ये 97 धावेंवरती बाद झाले होते हरीश केने. मात्र त्यानंतर 40+ क्रिकेटमध्ये ती कसर पूर्ण केली आणि एक नाही तब्बल 2 शतकं. काय सर एका टुर्नामेंटचा 260चा टेनिस बॉलचा उस्मानचा आहे आणि 40+ मध्ये 254 हरीश केने एका टुर्नामेंटचा लीग फॉर्मॅटचा नाही ना बोलत आपण. ओके टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उस्मान पटेल नंतर आपल्याला पाहायला मिळतील हरीश केने ज्यांनी इंडिव्हिज्युअल एका स्पर्धेमध्ये जवळपास 254 260च्या आसपास उस्मान पटेलचे आपण पाहिले. जीत भोईर 240. बघा कम्प्युटर आहे की मेंदू आहे अक्षरशः तारीफ करावी तेवढी कमी आहे. चालतं बोलतं क्रिकेटचं कम्प्युटर अशोकजी पाटील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारचं समालोचन असतं टेक्निकल तंत्रशुद्ध समालोचन त्यासोबतीला क्रिकेटचे स्टार्ट्स ते देखील इतक्या वर्षा पहिले ते देखील त्यांच्या वतीने अगदी प्रत्येक वेळी आमच्यापर्यंत पोहोचले जातात. आणि एका उभरत्या समालोचकाला हेच महत्त्वाचं असतं की स्टार्ट्स त्यांच्यापर्यंत पोहोचणं जेणेकरून ज्या वेळेस ते मैदानावरती जातील ते स्टार्ट्स ते इन्फॉर्मेशन ती नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. धावफलक पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचली ती म्हणजे फक्त आणि फक्त 6 आकड्यावर. आता कमबॅक करावं लागेल असं म्हटलं जातं की भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही.
छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक काबे, चढेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान पुन्हा उडेल मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. हे सांगावं लागेल बॅटिंग टीमला. पहिल्या षटकाच्या आखरी जाफलक फक्त 6 या आकड्यावरती या. बॉलिंग ट्रॅकवरती विकी जे जबरदस्त स्लिंगी ऍक्शन गोलंदाजी करतात. यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफच्या दिशेला बॉल थोडासा डायव्हर्ट झालाय. मैदानावरती सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि मैदानावरती बघता बघता कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील धावा. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 8. अगदी स्ट्रायकिंग एंडवरती देवानंद पाटील पाहायला मिळतील. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 40+ माध्यमातून बाईक या खेळाडूचं नाव वरती आहे. असा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. आपल्याला जो मैदान पाहायला मिळतो, मैदानावरती थोडीशी ढलान देखील आहे. अक्षरशः मला आठवतंय ज्यावेळेस मी समालोचन करायला नाशिक येथे गेलो होतो, तर नाशिकला एक मैदान होतं दादा की मिडविकेट साईडला जी बाउंड्री होती त्या बाउंड्रीच्या खाली सरळ 100 फूट खोल दरी होती. अगदी याला पाहिल्यानंतर ते चित्र आठवतात. गाळोशी नावाचा तो गाव होता आणि त्या गावामध्ये तो मैदान डोंगरावरती होता आणि डोंगरावरती त्या मैदानाच्या त्या साईडला एकही फिल्डर लावतच नव्हता कोण, कारण माहिती होता जर बॉल पकडायला गेले सरळ रामकृष्ण हरी, प्रशांत दादा भोईर आणि रतनबुवाचे मालिकावीर कारचे देखील मानकरी आहेत. त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ फिल्डर फार चांगली कामगिरी त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये सातत्याने चांगली गोलंदाजी करतात आणि म्हणूनच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ॲज अ ऑलराऊंड प्रदर्शन त्यांचं देखील आपण पाहिलं. मालिकावीरचे मानकरी विकी यांनी देखील, विकी शेलार यांनी देखील बाईक जिंकली आहे. बायकर मान ते देखील आहेत. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर, कॅचची संधी, कॅच कंप्लीट, फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन, बॅटरच्या खेळीचा अंत, हा मोठा धक्का बसतोय. विकेटचं पतन, अजून एक धक्का. फलंदाज किशोर पाटीलच्या खेळीचा अंत झालाय. पण मग विकेट डाऊन. हळवार गतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 11 या आकड्यावर. होत असताना मी पाहिल्यात क्रिकेट गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज सातत्याने उल्लेख केला जातो. क्रिकेट अनिश्चितताओं का खेळ हा हर प्रिडिक्शन फेल आहे. ऑन साइडला टर्न केलाय, मिस्टेक झाली आहे. सेकंड अटेम्प्ट कॅच झाली आहे, ड्रॉप. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारण्याचा प्रयत्न, मिस्टेक झाली आहे फलंदाजांच्या विरोधामध्ये. आता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून ज्या वेळेस झेल सुटलाय त्यावेळी इतिहास बनलाय मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र सिंगल कंप्लीट होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 6, या षटकामध्ये देखील 6 पाहायला मिळाल्या. निलजी बसंग आता थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. अक्षरशः कमी धावा ज्या वेळी बनतात त्यावेळी आम्ही बघितलंय की एक हाय व्होल्टेज ड्रामा देखील बघायला मिळतो. IPL मेगा फायनलची मॅच 2017चा तो एडिशन, त्या एडिशन मध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना रायझिंग पुणे सुपर जायंट्सच्या विरोधामध्ये मुंबई इंडियन्सने बनवल्या होत्या 128, 129 धावांचं लक्ष्य. अक्षरशः प्रत्येकाने टीव्ही बंद केली होती. मात्र 3 ते 4 षटकं ज्यावेळेस झाली त्यावेळेस प्रत्येकाने त्या टीव्हीला ओपन केलं, पाहिलं की मॅच अजून जिवंत आहे आणि अखेर 128 धावा डिफेंड करत असताना तिसऱ्या वेळा त्या IPLच्या चषकावरती मुंबई इंडियन्सने नाव कोरलं. त्यामुळे ज्यावेळी धावा कमी होतात त्यावेळेस त्या धावा डिफेंड देखील होतात, हे आपण सर्वांनी पाहिलंय. 96 धावा बनवल्या होत्या KKRने अगेन्स्ट RCB आणि त्यानंतर असं वाटलं की त्या 1 साइड धावा या मात्र चेज होतील. मात्र 49 वरती ऑल आउट केला होता त्यावेळेस RCB संघाला. हे क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये
आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील केनिया संघ 28 वरती ऑल आउट देखील आहे आणि 15 वरती आय थिंक पर्थ स्कॉचर देखील ऑल आउट आहे, तो देखील बिग बॅश फॉर्मॅटमध्ये. मिस्टेक झाली आहे इथे, सातत्याने मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आय थिंक सर श्रीलंकाच्या विरोधामध्ये 2011 वर्ल्ड कप, नॉट शुअर बट श्रीलंकाच्या विरोधामध्ये असं चित्र आम्ही पाहिलं होतं टीम केनियाच्या वतीने. नेदरलँड संघ देखील कमीवरती ऑल आउट झाला होता. एक 28 ला 2 संघ आहेत, एक 32 आहे, 36 पण आहे, ते भरपूर आहेत. इंडिया 45 आहे ना. मला माहिती आहे टेस्ट मध्ये 36 वर झाली फक्त, एवढं माहिती आहे. डॉट बॉल आलाय. आपण स्टॅट्सच्या बद्दल बोलत होतो, मात्र तुर्ताच मैदानाच्या दिशेला आपण वळणार आहोत. चालतं बोलतं कम्प्युटर जर तुमच्या बाजूला असेल तर स्टॅट्स आहे बोलल्याला काय हरकत नाही आहे, का प्रत्येक गोष्ट जर घेतली लगेच स्टॅट्स आमच्यापर्यंत पोचतात. मात्र हे सर्व श्रेय जात आहे अशोक पाटील सरांचं आहे संपूर्ण श्रेय, कारण जबरदस्त त्यांच्या वतीने स्टॅट्स आमच्यापर्यंत पोहोचले जात आहेत, त्यांचं देखील कौतुक असेल. फॉरवर्ड मध्ये 2,18,000 धावा पूर्ण झाले. काय 4 वर्ष 18,000 धावा, 2,18,000. 40+ क्रिकेटचा विचार केला तर 2018 पासून 2021 2021 पासून जवळपास पर्यंत 2,18,000. आतापर्यंत 2,18,000 धावा कंप्लीट झाल्यात. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट खेळलं जातं. 40+चं क्रिकेट हे फार मोठं आहे आणि 15,000 विकेट संपूर्ण 40+च्या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्की सरांचा नंबर आता जाताना घरी घेऊन जाईल. सरांकडून रात्रीच्या सत्रामध्ये सरांना डेफिनेटली मी त्रास देणार, एक एक दीड तास त्यांच्यावर्षी कॉलवर बोलेल आणि जे जे स्टॅट्स आहेत ना ते नक्की माझ्याकडे घेईल. आणि हा त्रास देणं त्यांच्यासाठी नक्की त्रास नसणार आहे हे मला माहिती आहे, कारण नवख्या खेळाडूंना नक्कीच ते प्रेरित करतात, नवख्या समालोचकांना देखील ते नेहमीच प्रेरित करतात. यावेळेस विकेटचं पतन झालं, फलंदाज बाद होतील. देवानंदच्या खेळीचा अंत होतोय, पण मग विकेट डाऊन, अजून एक धक्का बसतो. बॅटिंग करत असताना टीमला 15 या आकड्यावरती गणेश शिलार यांनी जबरदस्त झेल टिपलाय. 15 वरती हा अजून एक मोठा धक्का. हे लो स्कोरिंग एन्काउंटर मयूरदादा आपल्याला पाहायला मिळते. जिंकून पुढच्या दिवसामध्ये कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. खंबालपाडा संघ सांगतोय आजपर्यंत आम्ही ही स्पर्धा जिंकली नाहीये, मात्र आज इथे मैदानावरती आलोय, ही स्पर्धा जिंकूनच आम्ही आमच्या घरी जाणार. कोणाकडून चांगली कामगिरी होईल हे पाहणं इंटरेस्टिंग. स्लोवर गतीचा बॉल हाताळला गेलाय मैदानावरती. हा बॉल वाईड असेल, अवांतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना जाऊन पोचली आहे ती, म्हणजेच 16 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल पंचांकडे अपील करण्यात आली आहे. सिंगल आड होईल, धावसंख्या 17. 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मैदानावरती ज्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, सिंगल हँडेडली डॉमिनेशन टीम खंबालपाडा संघाच्या वतीने. येस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. वेस्ट ऑफ हाईट बीमरसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आला आहे. फुलटॉस बॉल होता, त्या फुलटॉसला अनुषंगून बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे की कदाचित बेस्ट ऑफ हाईट देखील असू शकतो हा बॉल. सांग ना मला जरा, एक मिनिट सांग. फेअर डिलिव्हरी आहे, एक्झॅक्टली फेअर डिलिव्हरी. बॉल डीप होत होता आणि फलंदाज बाद झालेत. 1 more विकेट डाऊन.
40 रन आतापर्यंत या 4 वर्षांमध्ये या स्पर्धेमध्ये बनवल्या गेल्यात. म्हणजे फलंदाजांच्या वतीने क्या बात आहे. प्रत्येक वेळी काय ना काहीतरी वेगळं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अशोक सरांच्या वतीने डेफिनेटली पाहायला मिळतोय. बोलतोय मी बट संपूर्ण हे जे स्टार्ट्स आहेत ना या मागचे जे सूत्रधार आहेत पडद्यामागचे जे सितारे आहेत ते अशोक सर आहेत. त्यांच्या वतीने हे जे स्टार्ट्स आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचले जात आहेत. आमचे ऑफिशियल गुणलेखक मयूरदादा यांचं देखील मी कौतुक करेल कारण त्यांच्या वतीने देखील जबरदस्त गुणलेखन आम्हाला बघायला मिळालं. प्रत्येक गोष्टीची प्रॉपर अपडेशन आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलं. त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. आमचे दर्शनदादा नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह चे संपूर्ण सर्व ज्यांच्या वतीने देखील आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते त्यांचं देखील मी विशेष असं कौतुक करणार आहे. दादाची आणि माझी भेट जवळपास 2 ते 3 वर्षा पहिले डॉक्टर्स प्रीमियर लीग मध्ये झाली होती आणि त्यावेळेस मैत्री अगदी घट्ट झाली होती. त्यानंतर अक्षरशः 1 वर्षाचा गॅप आणि त्यानंतर दादाची भेट आम्हाला लाभली आहे. त्याचं देखील मी कौतुक करेल कारण जबरदस्त वाहिनी त्याच्या वतीने मला पाहायला मिळते. लास्टचा बॉल डॉट होता ना. आता बॉलर कोण आहे दादा? सूरज का? सूरज पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना तिसरं धावसंख्या 16 पाहायला मिळेल फक्त आणि फक्त. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. पण शेवटच्या षटकामध्ये नेहमी धावा बनतात. या मॅच मध्ये तसं होईल का? हे पाणे इंटरेस्टिंग ऑन साइडला वळवला अलॉंग द कार्पेट. बॉल चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये वेगाने फिल्डर दूर वरतून येतील. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 धाबा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना डबल धाव 18 ऑन द बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक ख्यातनाम आणि नामवंत स्पर्धा एसके ट्रॉफी 2026 हे जबरदस्त पर्व ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मात्र व्हाईट बॉल अवांतरच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे जाईल. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाचं षटक आहे. महत्वाच्या षटकामध्ये महत्वाची कामगिरी करणं गरजेचं आहे. वा काय झेल पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली जबरदस्त झेल असेल मात्र काय घडलंय हे पाहूया आपण. प्रशांत भाऊ काय 6 आहे की आउट? आउट आहे. आउट बोलतायत. फलंदाज बाद असतील. निजेबे संघ मजा घेतोय. बरं आहे. ऍक्शन रिप बघ अजून काय पाहिजे. आपण पाहू शकतो चहा म्हणजे ज्यांचं लग्न झालंय ना त्यांच्यासाठी फार मोलाचं आहे. अमृत आहे. बायकोची कटकट झाली चहा प्या डोका ठीक होतो. नवरा बायको मध्ये भांडण झाला ओ चहा घेता का मॅटर सॉल्व. आमच्या घरी पण आई वडील आहेत. भांडण झालं की ओ चहा घेता का भांडण सॉल्व. यावेळेस विकेट फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन 19 आकड्यावरती गडी गमावलाय 6वा. एकोणवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जबरदस्त मैदानावरती आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली. संपूर्ण दिवसामध्ये टीम खंबालपाडा आणि टीम
नियोजक ब संघाच्या वतीने चेंडूंचा विचार केला तर चेंडू 3 झालेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती पाहायला मिळतील आता. गोलंदाज सूरज, विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल काय पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. कमळा करत होता तांडेल साहेबांच्या वतीने मला इथे कॉमेंट्री करायची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचं विशेष आभार व्यक्त करतो. उद्या पुन्हा एकदा आपण जॉईंट होणार आहोत आणि उद्या परफेक्ट 9 वाजता सामने सुरू होतील याची सर्व संघांनी नोंद करून घ्यायची आहे. पावणे 9 वाजता रिपोर्टिंग आणि टॉस देखील तेव्हाच उडवलं जाईल. 9 वाजता पहिला बॉल पडेल याची नोंद करून घ्या. उद्या आपल्याला एक एक्स्ट्रा मॅच कव्हर करायची आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डीपमधून फिल्डर जोपर्यंत येतील बॉलला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 21 धावा. चेंडू हवेमध्ये असेल. बॅटची अप्पर एज डाऊन द बॉल खेळण्याचा प्रयत्न करत होते मात्र मैदानावरती एक धाव कंप्लीट होईल. उद्या पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मोठी देसाई विपक्ष वडवली. दुसरी मॅच कोळेगाव विपक्ष जुनी डोंबिवली. तिसरी मॅच सापाड विपक्ष देबीचा पाडा आणि चौथी मॅच फडकेपाडा विपक्ष मानपाडा. म्हणजे एकाच रोडवरती चालत असताना हे सर्व गाव आपल्याला पाहायला मिळतील. सापाडला जर सोडला तर हे सर्व संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळे मजा येणार आहे. सुपर फ्रायडे उद्या नक्की पाहायला मिळेल. सिंगल ऍड होईल आणि अशा रीतीने षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त होईल. पंच 2 मिनिटं आपण यायचे.
या चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी ठरणार आहे. 24 चेंडू 24 धावांचं एक माफक आव्हान असेल खांबालपाडा संघासमोर. तर खांबालपाड्याचे विशाल शेलारसाठी पारितोषिक आलेलं आहे. यावेळी मात्र फ्रंट फूटचा वापर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू उचलला जाईल तोपर्यंत सहजरित्या सिंगल कंप्लीट झाली आहे. आता मात्र विशाल शेलार स्ट्राईक एंडला येतोय. मात्र येण्या अगोदरच त्याच्यासाठी पारितोषिक होतं SSCC या संघाच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक. क्या बात है. हो, यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी येतोय आणि येतो हा डॉट बॉल. लो स्कोर सामना ज्या वेळी क्रिकेटमध्ये आपण पाहिलाय त्यावेळी मात्र एक वेगळा ड्रामा, हाय व्होल्टेज प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. मात्र आणि हा सफरा मैदानाचा देखील एक विक्रम आहे, इतिहास आहे. 24 चेंडू मध्ये 24 धावा देखील झालेल्या नाहीयेत. 30 चेंडू मध्ये 30 धावा देखील झालेल्या नाहीयेत. असे विक्रम आहेत. मात्र आज तो विक्रम पुन्हा एकदा घडेल का? कारण लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट आलाय. म्हणजे 3 चेंडू 1च धाव स्कोर बोर्डवर. म्हणजे आता समीकरण असेल 21 चेंडू 23 धावा. प्रत्येक बॉलवर समीकरण बदलत जाईल. इथे मात्र पाहायचं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र वेगाने पुढे सरकलेत, फंबल जरूर झालेत. मात्र बॉल उचलण्यासाठी वेळ घेतलाय. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. पार्टनरशिप मात्र इथे चांगली करण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. धावपळ खालचं ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. माफक आव्हान जरी असलं तरी जे हनुमान निर्जे बी संघाला कमी लेखून चालणार नाहीये. यावेळी मात्र पाहायचंय चेंडू हवेमध्ये जरूर आहे. दूर जवळपास कोणताही खेळाडू नाहीये. डीप स्क्वेअरला आणि डीप मिड विकेटच्या अगदी मध्ये चेंडू निघून जातोय. चौकार. या चौकाराने धावसंख्या मात्र पुढे सरकत 7-7. इथे मात्र बॅटची कडा. यष्टीरक्षक श्रीराम चेंडू अडवला, झेल टिपू शकला नाही. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. धावसंख्या 7. येणारे 18 चेंडू. आता मात्र गरज असेल ती 17 धावांची. प्रत्येक बॉलवर इथे समीकरण. मात्र जे हनुमान निलजे ब संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये. कारण 2022 या स्पर्धेचा रनरअप संघ होता. मात्र खांबालपाडा संघ अजूनही या स्पर्धेमध्ये पारितोषिकेच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आता मात्र पाहायचं गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. राम पवार एक अनुभवी गोलंदाज. संघासाठी सातत्याने नेतृत्व करत असताना विकेट टेकिंग गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा हे चांगले आपण पाहिलेलं आहे. मात्र आता पाहायचं महत्वाची लढत आहे. बक्षीस पात्र फेरी आहे. मात्र या बक्षीस पात्र फेरीमध्ये तो अनुभव पणाला लावावा लागेल. त्या अनुभवाच्या गाठोड्यातून एक एक चेंडू फेकावे लागतील. कारण समोर बॅटर आहे संतोष साळवी सारखा फलंदाज जो धुवाधार फलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे. डीप स्क्वेअर लेग आणि डीपला खेळण्यासाठी हा खेळाडू माहीर. यावेळी मात्र पॉइंटच्या दिशेने पाहायचा कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू आला आहे. मात्र तो अडू शकला नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार. धावसंख्या 11. पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न होता. मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू पंचांनी वाईड घोषित केला. आज पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. दसरथ सोरखादे, मॅनफ्रॉम दावडी आणि मंथन माळी भोपर आज कुठल्याही प्रकारचा इथे आपण पाहतोय कोणताही अचूक निर्णय आपण पाहिला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि शेवटच्या क्षणाला चेंडू इथे थांबवला गेलाय.
देवानंद पाटील आपण पाहिलं तर पूर्णपणे लॉंग ऑफला होते. जवळजवळ 22 ते 23 बॉलांचा रनअप कापलाय त्याने. मात्र हा सर्व संघर्ष सुरू आहे आपल्या संघाच्या विजयासाठीचा. पुढचा बॉल. हो, जबरदस्त जबरदस्त लाईन. व्हाईट यॉर्करच्या स्वरूपाचा हा चेंडू होता. मात्र 2 धावा देखील इथे पूर्ण होत आहेत. पहा, एका बाजूला धावा रोखण्यासाठीचा संघर्ष, दुसऱ्या बाजूला धावा कुटण्यासाठीचा संघर्ष. म्हणजे मगाशीच मी उल्लेख केला की संघर्षाने भरलेली ही टुर्नामेंट आहे आणि स्वतःचं अस्तित्व कीर्तिमान राखण्यासाठीचा आजच्या दिवसातील शेवटच्या टप्प्यातला हा सामना. खांबालपडा विपक्ष निलज ब संघ. जबरदस्त लढाई, प्रेक्षकांपर भरपूर मनोरंजन. यावेळी मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. मात्र तितक्याच वेगाने खेळाडू चेंडू समोर सरकलाय आणि इथे हो काय घडलं मैदानामध्ये. 3 तर पूर्ण झाला, 4थीला कॉल दिलाय. आता काय घडलं, गरज होती का? 3 धावा पूर्ण आणि 4थ्या धावेसाठी मात्र विशाल शेलार रनआउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर. एकोणीस या धावसंकर पहिला धावबतच्या स्वरूपामध्ये मध्ये खेळाडू बाद होतोय. न्यू बॅटर विक्रम शेलार नॉन स्ट्राईक एंडला मैदानात दाखल झाला. ओहो, काय घडलं इथे? मात्र उजवी एष्टी वाकवली, झुकवली, रिव्हर्सचा प्रयत्न होता. मात्र दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथे झाला बर्बाद. फलंदाज संतोष साळवी OUT आउट. न्यू बॅटर स्ट्राईक एंडला मैदानात दाखल झालाय. 5 चेंडू 19 धावा. पाच 6 धावांची आवश्यकता अजूनही. ओ इथे पाहिजे. ओहो, गणेश शेलार जसा आलाय तसा परतलाय. बॅटर आउट. जिंकण्यासाठी समोर बॅटर विक्रम शेलार. आजच्या दिवसामध्ये ज्यांनी आम्हाला साथ दिली. ओहो, इथे पाहायचंय, लाईन पाहावी लागेल आणि यस पंच आमच्याकडे वळतात. हाईट फॅक्टरच्या माध्यमातून No+1 आणि पुढचा बॉल फ्री हिट. मात्र पंचांना चॅलेंज केले देवानंद पाटीलने. हाईट फॅक्टर चेक करायचं आहे.
फेअर डिलिव्हरी, म्हणजे एक धाव मिळेल. धावसंख्या 20, अजूनही 4 चेंडूंची माफ करा 4 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 11. ओहो, फुल टॉस बॉल, वेगवान चेंडू होता, वेगावर स्वार होऊन चेंडू फेकला होता देवानंद पाटीलने, मात्र डॉट बॉल. समीकरण 10 चेंडू 4 धावांची आवश्यकता. शेवटचा सामना आहे, शेवटचं सत्र आहे. मात्र या सत्रामध्ये आजच्या दिवसामध्ये ज्या सर्व प्रेक्षकांनी या स्पर्धेला भेट दिली त्यांचं देखील आभार. आणि इथे पाहायचं हरेशने कोणती चूक केली नाहीये. आणखी एका विकेटचं पतन, बॅटर आउट. बॅटर नेम्स, पुढचा बॉल. ओ इथे मात्र पाहायचंय बॅटच्या खालून चेंडू निघून गेलाय, डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली, मी मगाशीच उल्लेख केलाय या मैदानामध्ये 24 चेंडूमध्ये 24 धावा देखील डिफेंड झाल्यात. ओ पुन्हा एकदा डॉट बॉल. या षटकातला शेवटचा चेंडू, अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक 7, धावा हव्यात 4. म्हणजे प्रेशर वाढतोय फलंदाजी करणाऱ्या संघावर. मात्र दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला अजूनही खांबालपडाची भिंत उभी आहे. विक्रम शेलार, शेवटचा बॉल आणि तो देखील येतो डॉट. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. देवानंद पाटीलने या षटकामध्ये फक्त सिंगल खर्च केली, एक वैयक्तिक आणि एक सांघिक यश देखील मिळवलंय. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 12 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना आता समीकरण असेल 6 चेंडू 4 धावा. पहा या सामन्यामध्ये कमबॅक केले जे हनुमान निळजे ब संघाने. मात्र 2022 तो वर्ष आठवलंय ज्यावेळी अशाच प्रकारचा मेगा फायनलचा सामना सुरू होता आणि निळजे ब संघाने काही चुका केल्या होत्या जरूर, मात्र त्या चुकातून बोध घेऊन या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सेमीफायनलची लढत खेळतोय. मात्र जो संघ जिंकेल तो मात्र या चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी ठरेल आणि उद्याच्या दिवसामध्ये मेगा फायनल मध्ये खेळेल. आता श्रीराम पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा मी मगाशीच उल्लेख केलाय. 6 बॉल 4 धावा. इथे पहा काय घडलंय. आता मात्र प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलंय. जिंकेल कोण. दुसऱ्या बाजूला विक्रम शेलार अजूनही मैदानामध्ये डटून आहे, टिकून आहे, मात्र संघर्ष देखील करतोय. ओहो काय घडलं पहा. आता प्रत्येक बॉलवर टाळे येत आहेत. आहे क्रिकेट सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट. आतापर्यंत चेंडू फेकलेत 8 आणि फक्त एकच धाव खर्च केली. आता 4 चेंडू 4 धावा, एक फटका हवाय. ओहो पुढे उडकण्याचा प्रयत्न. इथे पहा निराश आहे. विक्रम शेलार कुठेतरी दुधा मनस्थितीमध्ये आहे. 3 चेंडू 4 धावा. सामना होता कुठे. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना. जबरदस्त पैसा वसूल मुकाबला. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. SSCC खांबालपाडा संघर्ष करतोय आणि हा बॉल चुकीचा फेकलाय आणि मात्र या चुकीच्या बॉलने संघाला आपल्या
आणि इथे ठरतोय SSCC संघ विजयी होतोय आणि मेगा फायनल मध्ये दाखल होतोय. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक. जय हनुमान. निळजे बस संघ संघाचे सर्व खेळाडू ग्रामस्थ आपण सर्वांनी लगेच आपण या क्रीडा मंचाजवळ येऊन आपण असं नसतं व्हायचंय, थांबायचं आहे आपण. आणि आजच्या दिवसामध्ये नक्कीच सर्व पंच असतील, आमचे समालोचक मित्र, लाईव्ह NTC स्पोर्ट्स दर्शन मात्रे, आपलं देखील खूप खूप आभार. आमच्या आवाजाची काळजी घेतली. अनिरुद्ध साऊंड संकेत वस्त आहेत, त्यांचा देखील आभार. गुणलेखक मयूर भोईर, त्याचबरोबर दशरथ सोरकादे सर दावडी, मंथन माळी भोपर सर दावडी भोपर, त्यांचा देखील आभार. आणि समालोचक प्रसन्न चव्हाण यांनी देखील आज आम्हाला आजच्या दिवसामध्ये चांगली साथ दिली आणि उद्या देखील ते आमच्या समवेत असतील. त्या आजच्या दिवसामध्ये सर्वांचं खूप खूप आभार. आणि नक्कीच आजच्या दिवसात खांबालपाडा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. तर उद्याच्या दिवसामध्ये प्रत्येक संघाने दिलेल्या आपल्या वेळेवर उपस्थित राहायचं. पहिला सामना मोठी देसाई विपक्ष वडवली यांनी बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचंय. कोळेगाव विपक्ष जुनी डोंबिवली, देवीचा पाडा विपक्ष सापाड आणि फडकेपाडा विपक्ष मानपाडा, या सर्व संघाने दिलेल्या वेळेवर आपण उपस्थित राहायचंय. आणि कॅप आपल्या पंचांकडे राहिली होती, निळजे संघाची असेल कदाचित, कारण ब्लॅक कॅप आहे, त्यामुळे कुठल्या खेळाडूची असेल गोलंदाजाची असेल ते आपण घेऊन जायची आहे. आणि या सामन्याचा हिरो सामनावीर नक्कीच आपण विचार करूया. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना 4 धावा देत 2 विकेट आपल्या संघासाठी मिळवले आणि बॅटिंग करत असताना 6 बॉलमध्ये 12 म्हणजे 200च्या स्ट्राईकने बॅटिंग केली आणि 4 धावा देत 2 फलंदाज देखील बाद केले. तो संतोष साळवी ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. मी नारायण पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सामन्याचा पुरस्कार द्यायचा आहे. आणि आजचा दिवस इथे संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि नक्कीच आज